वल्लरी आणि मनोज तुम्हा दोघांचं स्वागत आहे डेली गप्पामध्ये. पहिल्यांदा कसे आहात तुम्ही दोघे? खूप मस्त. खूप मस्त. हाव आर यू? आय एम गुड. 200 भाग मालिकेचे पूर्ण झाले. काल सेलिब्रेशनसुद्धा खूप छान झालं. काय सांगाल? काय खूप छान वाटतंय. 200 एपिसोड पूर्ण झाले बोलता बोलता. म्हणजे कळलंही नाही कसे दिवस एवढे सर गेले, कारण 200सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि ओव्हरऑलच मालिकेचं टॉपिक इतकं सुंदर असल्यामुळे खरंच आम्हाला कळलं नाही की कसं आम्ही हा टप्पा गाठला आहे. आणि आर्टिस्ट छान आहे, टीम छान आहे सगळी, त्यामुळे खूप स्मूथ गेलं आहे सगळं. आय थिंक काय की कधी कधी आपण सुरुवातीला आपल्याला ना लक्षात येत नाही की हे कुठपर्यंत जाणार आहे, कसं जाणार आहे. आणि तेव्हा असं होतं की अरे बॉन्डिंग कशी होणार, सीन कसे होणार. तर पण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इझिली झाल्या ना. आणि बघता बघता अरे मागच्या महिन्यात तर सुरू झालं होतं आपलं शूट आणि आत्ता 200 एपिसोड पूर्ण झाले. तर ॲक्च्युली खरंच कळलं नाही की 200 एपिसोड मजा मस्ती करत करत कसे कंप्लीट झाले. आणि आता सध्या ट्रॅकसुद्धा खूप छान चालू आहे. फायनली तुम्ही मुंबईला आलाय तिथं. हो. तर हा सगळा ट्रॅक कसा चाललाय आणि कसा प्रतिसाद आहे? इंदू जेव्हा इथे आली याच्यावरती, म्हणजे माझी आजी खूप डाय हार्ड फॅन आहे सिरियलची. आणि ती दरवेळी मला फोन करून सांगते की अरे बिचारी वल्लरी, तिला कशाला त्रास देते, ती इंदू तुझी आई अशी का बरं त्रास देते. तर मी परवाच नाशिकला जाऊन आलो आणि तिला म्हटलं की अगं आता मी ठाण्याला शिफ्ट झालो आहे सिरियलमध्ये आणि ती इंदू पण आली. हां आली का ती बया, आता काय होणार ते बिचारे वल्लरीचं. म्हणजे इतकी ती डाय हार्ड फॅन आहे आणि म्हणजे बोलता ना इनोसंट फॅन आहे ती. तर अशी तिची रिॲक्शन आहे आणि माझ्या मते तशी बऱ्याच जणांची ती रिॲक्शन आहे. आणि सगळ्यांना छान वाटतं आहे की ह्यांचा संसार आत्ता सुरू झाला आहे. म्हणजे ज्याची सगळेजणं वाट बघत होते फायनली तो सुरू झाला आहे. म्हणजे कधी जळगाव, मग कधी इथे, मग तो बिचारा मनोज इकडे यायचा, इथे मुलींचं PG म्हणून राहू शकत नव्हता. तर त्याच्यामुळे त्याचा खर्च होत होता म्हणून तो सारखा गावी जायचा. त्याच्यामुळे त्यांचा संसार असा बघायला मिळत नव्हता आणि फायनली तो आता सुरू झाला आहे. आणि तुझं कॅरेक्टर ना खूप आवडतंय लोकांना, कारण इतका सपोर्टिव्ह माणूस आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते कॅरेक्टर तू प्ले करतोय ते खूप छान प्रतिसादही असेल. तर तुला हा सगळा जो प्रतिसाद मिळतोय ते काय आनंद आहे, काय फिलिंग आहे, तेवढं छान कॅरेक्टर मिळालं? डेफिनेटली खूप छान वाटतंय. आणि कसं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला एक पुरुष असो स्त्री असो, आपल्याला असं एक व्यक्ती हवी असते जी आपली सपोर्ट सिस्टीम आहे. वेदर ते तुमचे पॅरेंट्स असतील, मुलं असतील किंवा पार्टनर्स असतील एकमेकांचे. तर त्याच्यामध्ये ती पूर्ण सायकोलॉजी समजून घेणं की एक्झॅक्टली समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून सगळे डिसिजन्स घेणं, हे त्या मनोजचं कॅरेक्टर आहे. म्हणजे तो सगळे डिसिजन तो वल्लरीच्या विचारानेच घेतो. आत्ताही म्हणजे इंदूला घरात ठेवायचं नाही, म्हणजे इंदूच्या विरोधात तो आहे, तेही तो स्वतःला बघितलं मच्छर होता. इट वॉज अ मच्छर. मला डिस्ट्रॅक्ट करत होता केव्हा तर सेटल झाला, मग मी मारलं त्याला. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर तुम्हाला चापट मारली आहे मच्छराच्या नावाखाली. ठीक आहे, काय हरकत नाही. हे बघ इथे डाग पण राहिला आणि प्लीज पुसते. मला असं तो डिस्ट्रॅक्ट कधीपासून घुमत होता, दिसला बसला मारला. तर हे कॅरेक्टर जे आहे ते किती सहनशील आहे तुम्हाला आता कळलं असेल. म्हणजे इंदूला तर करतोच आहे, पण तू ऐश्वर्याला पण करतोय असं वाटतं आता. ऐश्वर्या काळजी करते, वल्लरी जशी काळजी करते तशी ऐश्वर्या काळजी करत होती स्वप्नीलची. मच्छर चावून द्यायला पाहिजे होतं नाही. असं करायचं ना, असं करायचं. असं का करायचं नाही. आता गेलं नाही, पण ती काळजी होती. हो म्हणजे, आणि त्याला कायमचं संपुष्टात आणलं मी. तू काय सांगशील ऐश्वर्या म्हणून तुझी सपोर्ट सिस्टीम कोण आहे खऱ्या आयुष्यात? माझे आई वडील. म्हणजे एक सेकंदाचंही हे न घेता आई वडील. बिकॉज हो, कारण खूप मी त्यांच्याकडेच राहते. नाही पण हो, माझे आई वडीलच, माझी बहीण सपोर्ट सिस्टम आहेत माझे, कारण त्यांनी खूप मला या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी साथ दिली आहे. आणि ओव्हरऑलच सगळंच तेच माझं बघतात. त्यामुळे नाही, पण या आई वडील. हल्ली तुमचा एक एपिसोड झाला होता वटपौर्णिमेचा, तो खूप छान झाला. आणि त्यावेळी तुम्ही खूप छान उखाणा घेतला होता, घरी सत्यनारायणची पूजा जेव्हा झाली. तर तो उखाणा पुन्हा एकदा घेता येईल? बापरे, तूच घेतला होता. तूही घेतला होतास की नाही? तू नव्हता घेतलास? नाही, मी नव्हता घेतला. बरं. हा उखाणा ॲक्च्युली आमच्या कार्तिक सरांनी, कार्तिक केंडे यांनी सजेस्ट केला होता आणि त्यांनी स्वतः लिहिला होता.
पहिल्या घरातली पहिली पंगत, आप्त सख्यांनी भरली रंगत, समाधानाचं जेवण मी ताटात वाढते, मनोजरावांसोबत मी सुखी संसार मांडते, मी सुखी संसार मांडते. रिअलमध्ये जेव्हा हे शूटिंग झालं होतं त्यावेळी किती वेळ लागला होता? नाही, तेव्हा ॲक्च्युली वन टेक झालं होतं, तेव्हा वन टेक झालं. पण आता हे शूट करून जवळजवळ 10-15 दिवस झालेत. हो, सो त्यामुळे ते जरा मजा असते का, म्हणजे कसं चालतं शूटिंग? अरे खूप मजा असते. ॲक्च्युली आम्ही नेहमी म्हणतो ह्याने एक स्किट करून घ्यावं यायच्या आधी, कारण ह्याचं ह्युमर खूप डार्क आहे. तो खूप काय काय एक जोक मारत असतो, सिरियस सीन, रडायचं आहे, टेकच्या ॲक्शन म्हणायच्या 2 सेकंड आधी तो काहीतरी फालतू टेकू का असं वगैरे काहीतरी फालतू. ऐक ना, हे केलंय स्वप्नील साटमचं आहे पण तूही करतो. स्वप्नील काळे नाही, सुद्धा बरेच विनोद तर मी सांगत पण नाही, म्हणजे सिरियस हे टाईप आहे त्याचं. सिरियस सीन्स असतात आणि बरेच विनोद माझ्या डोक्यात येत असतात आणि नेमका हिचा फेस असतो आणि मला काहीतरी सुचतं, तर ही बघते आणि मी आता ते सुरुवातीला आता मी म्हणजे हिच्यासमोर मी हसत असतो, ही विचारते काय झालं, म्हटलं नाही तुझा फेस आहे, राहू दे, मी आता सांगत नाही हा जोक. अरे पण माझ्या विनोदावर मला तर हसू दे. तो विनोद मी माझा ऑडियन्स होतो आणि हसतो, टाळ्या वाजवतो. एक स्किट करून मी नेहमी हे आमचा जो शेड्युलर आणि क्रिएटिव्ह आहे किरण राईलकर, त्याला मी नेहमी सांगते की ह्याला एक पहिले स्किट देत जा, पहिले ह्याला स्किट करू दे, मग ह्याला सीनला येऊ देत, म्हणजे आपण शांततेत सीन करू शकू. चला, छान. म्हणजे पडद्यामागे सुद्धा तुमची छान बॉन्डिंग आहे आणि ती पडद्यावर असं म्हणू शकतो. पण खरंच मला तर खूप शांत स्वभावाचं वाटलं, पण आता इथं करून मी वेगळं नाही, तो तसा आहे शांत, तसा शांत आहे. तसा तो म्हणजे आमच्यामध्ये फार असं कधी मुलींमध्ये फार नसतो. तो काय झालं, तो एकटा पडलाय, बाकीच्या मुलींचे जण हिरो आले नाहीये, आले असले तरी ते रोज नसतात आणि हा पण कधीतरी येतो, त्यामुळे ह्याचं असं मुलींमध्ये तेवढा तो अजून रमला नाहीये. त्यामुळे तो हळूहळू आता मुली आहेत तर कसं त्या झोनला आहे, तसं आम्ही खूप प्रयत्न केले पण तो येत नाही. मनोज कसा आहे तुम्हाला कळलंय ना. बरं, प्रेक्षकांना काय सांगा, 200 भाग पूर्ण झाले, हा आनंद आहे आणि पुढे अजून काय बघायला मिळेल? 200 भाग पूर्ण झाले, पुढे खूप काही अजून मजा मस्ती बघायची आहे तुम्हाला. वल्लरीची सासू पुढे तिचा कसा छळ मांडते किंवा काय नवीन काय म्हणतात त्रास देते किंवा काय नवीन चॅलेंजेस तिच्या पुढे मांडते आणि मैत्रिणींच्या साथीने ती ते चॅलेंजेस कसे पूर्ण करते किंवा कसं त्यांना मात देते, हे बघायला खरंच खूप मजा येईल आणि तेवढंच काय म्हणतात फन असेल ते. येस, आणि माझ्या मते तुम्ही आत्तापर्यंत जे 200 भागांवरती प्रेम दाखवलं आहे, तर काय तुम्हाला कुठेतरी हे कॅरेक्टर्स तुमच्या जवळचे वाटत आहेत, म्हणजे वल्लरी असेल किंवा तेजा असेल, प्रेरणाताई असेल, श्वेता असेल, मनोज असेल, मिठ्ठू असेल, तर हे कुठेतरी तुमच्या जवळचे वाटतात म्हणून तुम्हाला ते आवडत आहेत. आणि ही कॅरेक्टर्स जेव्हा स्क्रीनवरती प्ले होतात आणि कधी काय होतं की खऱ्या आयुष्यामध्ये आपण जिंकत नाही काही सिच्युएशनमध्ये, पण ही सिरियलमध्ये किंवा हे माध्यम जे असेल ज्याच्यामध्ये आपण जिंकू शकतो, ज्याच्यामध्ये हॅपी एंडिंग असते, तर ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला कायम देत राहील ही सिरियल. त्यामुळे हे 200 काय माझी इच्छा आहे की 400, 500, 1000 एपिसोड्स हो आणि ही पॉझिटिव्हिटी तुमच्या आशीर्वादाने आमच्यासोबत आणि तुमच्यासोबतही राहू. नक्कीच राहील. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.